नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली आज रविवार असल्या कारणाने इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो. इंस्टाग्राम स्क्रोल करता करता एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांना ट्रोल केलं जात होतं कारण की त्यांनी राधा राणी यांच्यावर काहीतरी वक्तव्य केलं. आता प्रेमानंदजी महाराज जे आहेत त्यांचे समर्थक प्रदीप मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांना बरं वाईट बोलत होते. प्रदीप मिश्रांचे समर्थक प्रेमानंदजी महाराज आणि त्यांच्या समर्थकांना बरं वाईट बोलत होते. तर त्या कमेंट्स वाचल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. वाईट याच्यासाठी वाटलं की आपण सर्व हिंदू आहोत आणि आपले हिंदू भाऊच एकमेकांना बरं वाईट बोलताय, एकमेकांना घाणघाण बोलताय. का बरं? कारण कोणी कथावाचक तुम्हाला सांगतंय की राधा राणींची तुम्ही पूजा करा, कोणी तुम्हाला सांगतंय तुम्ही महादेवाची पूजा करा. अरे तुम्ही कोणाचीही पूजा करा ना, तुम्ही आहात तर हिंदू ना. आणि तुम्ही आपल्या हिंदू भावालाच बरं वाईट बोलताय. हिंदूच एकमेकाशी भांडतायत. या सगळ्यांनी ना आपल्या देशाचा पण बांगलादेश होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण माझा हिंदू मित्र गाफील आहे. माझ्या हिंदू मित्राला काहीच फरक पडत नाही माझ्या देशासोबत काही हो. आम्ही तर एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून मारणार, एकमेकांना शिव्या देणार, एकमेकांनाच कसं कमी दाखवता येईल, कसं खाली खेचता येईल हे बघणार. देशाचा कोणी विचार करणारच नाही. कशाला सांगतात मी गर्वानी हिंदू आहे, कशाला तुम्ही नारे पेटवता 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. तर एकमेकांची रिस्पेक्टच तुम्ही करू नाही शकत. फक्त कोणी कथावाचकांच्या सांगण्यावरून तुम्ही एकमेकांना बरं वाईट बोलताय तर तुमचं ब्रेन वॉश तर कोणीही करू शकतं. उद्या तर आपल्या देशाला आपण असंच विकून देऊ आणि मग जे आपल्या देशाचे हाल होतील ना त्याला जबाबदार कोणीही नाही राहणार. कोणी जबाबदार असेल तो फक्त माझा हिंदू मित्र असेल. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा मित्रांनो. धन्यवाद.